वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यांमध्ये बनणारा अगदी सुपर हेल्दी असा नाश्ता, तो म्हणजे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. हे थालीपीठ अगदी सॉफ्ट आणि चविष्ट बनतात. दुधीचे थालीपीठ ही एक झटपट तयार होणारी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय. चला तर अशा हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीची सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक दुधी भोपळा घ्यायचा आहे, जो स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि भोपळा हा ताजा आणि कोवळा असावा. आणि हा भोपळा आता आपल्याला किसून घ्यायचा आहे. या पद्धतीने भोपळा किसून झाला की त्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. 2 मोठे चमचे तीळ घ्यायची आणि मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करणार आहोत. त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर जिरे टाकून घ्यायचेत. याचं आता जाडसर वाटण तयार करून घ्यायचे. आणि आता आपल्या या मिश्रणात हे वाटण आपण टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचाभर हळद टाकून घ्यायची आणि 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ. आणि आपण आता हे सर्व एकत्र करून घेणार आहोत. सर्व मसाले आणि भोपळा एकत्र करून घ्यायचा. चांगला एकत्र झाल्यावर आपण यामध्ये आता पीठ टाकून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे, जे मी 1 वाटी घेतले. आणि आपल्याला जशी गरज पडेल त्यानुसार आपण यात पीठ टाकणार आहोत. आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. भोपळ्याला आणि त्यामध्ये टाकलेल्या कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपण हे पीठ भिजून घेणार आहोत. गरज पडलीच तर अगदी 1-2 चमचाभर आपण पाणी वापरूया. उरलेलं गव्हाचं पीठही यात टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आता पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता. आता हे सर्व पीठ आणि हे मसाले एकत्र करून घेऊया. आणि बघा, अगदी आपलं छान एकत्र झालं आहे हे पीठ. याला पाण्याचीही गरज पडली नाही आहे. आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊ आणि गॅसवर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. आणि एका साईडला पोळपाटावर आपण एक कॉटनचा कपडा घेऊन त्यावर थालीपीठ थापून घेणार आहोत. हा सुती कपडा अगोदर पाण्याने ओला करून घ्यायचा आणि थालीपीठ थापण्या अगोदर त्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत. आपला हातही पाण्याने थोडासा ओलसर करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठाचं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. आणि जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं तेवढा आपण गोळा घ्यायचा आणि छान अशा पद्धतीने पातळसर थालीपीठ आपण थापून घेऊया. थालीपीठाचं पीठ भिजवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हे पीठ जास्त सैलसर नको, नाही तर ते कपड्याला पकडून ठेवतं आणि तव्यावर टाकताना ते व्यवस्थित निघत नाही. आता थालीपीठाला मध्ये होल करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून थालीपीठ छान भाजल्या जातं. आणि तवा गरम झाल्यावर थोडंसं तेल सोडायचं आणि त्यावर आता हे थालीपीठ आपण टाकून घेऊया. थोडासा वरून पाण्याचा हात लावायचा आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत. 2-3 मिनिटानंतर थालीपीठावरचं झाकण काढून घ्यायचं आणि आपली एक बाजू चांगली भाजली गेली आहे आणि थालीपीठ अजिबात तव्याला चिटकलेलं नाही आहे. थालीपीठाला उलटून घ्यायचं आहे आणि आता त्याला आपण साईडने तेल सोडून घेऊया. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ते कमीच असावी, म्हणजे थालीपीठ चांगलं आतपर्यंत खमंग भाजल्या जातं. थालीपीठ चांगलं सोनेरी रंगावर भाजून झालं आहे. आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठ करून भाजून घेऊया. आणि तयार आहेत आपले गरमागरम खुसखुशीत खमंग पौष्टिक आणि कमी तेलात तयार होणारे दुधीचे थालीपीठ.
हे थालीपीठ दह्यासोबत, लोण्यासोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता. झटपट तयार होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान पर्याय आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.